जय सुरवर पूजित जित दानव कलभ भास्कर वर लंबोदर धर हर हर कलभ। महाराष्ट्र म्हणजे संस्कृती। मराठी संस्कृती जन्माला आली, फुलली, बहरली ती गाव खेड्यातनं, इथल्या लोकातून, लोकवस्तीतून, या मातीत। माय म्हणता म्हणता ओठ ओठाला गे भिडे। शंभो शिव शंकर हर 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 महादेव। मान पार्वती शिव शंकरा सुमरान कर विठ्ठल रुक्मिणी वारा। धर्म वाटला पांडुरंगाले वासुदेव धर्माले धर्म करून बाबा सासाचं नाव सांगून। आला सूर्यनारायण जाग झालं गावठाण। आला सूर्यनारायण वीज कडली वीज कडली काळजात भिडली ढगाढगांची टक्कर झाली। वीज कडली काळजात भिडली ढगाढगांची टक्कर झाली। काळी माती निळ पाणी हिरव शिवा ताजा ताजा माळव्याचा होईला या भा। ओ जांभूळ पिकल्या झाडा खाली ढोल कुणाचा वाजची। ढोल वाजची वाजची ढोल वाजची ढोल कुणाचा वाजची। आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर ठाकर। मी रात टाकली मी कात टाकली हाती घे दोर ठाकराचा बोर। सूर्यदेवा भरा डोक्यावरी आला। अनाग्याचा बोर पुरा खाली वर केला। डोंगर सहलायचा सराव झाला। चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला। सगळ्यांचे हात वर सगळी मंडळी। मुख दर्शन व्हावे आता सकल जगाता ता। रे गोविंदा रे गोपाळा अरे गोपाळा निसती पैठणी चोळी ग आज होळी ग। निसती पैठणी चोळी ग आज होळी ग। हे नंदीला सजवा ढोल गही वाजवा। हे नंदीला सजवा ढोल गही वाजवा। हर हर महादेवाचा बोला हर हर महादेवाचा। बंधू येईल माहेरी गायला बंधू येईल माहेरी गायला गौरी गणपतीच्या सणाला। पहा झाले पुरे एक वर्ष होतो वर्षाने एकदा हर्ष गोड अन्नाचा होतो स्पर्श। शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती। या प्रतापगडच्या पायथ्याशी खाने प्रतापगडच्या पायथ्याशी खाने प्रतापगडच्या पायथ्याशी खाने आला बेगुमान अन नाही त्याला साणे अन शिवाजी राजाच्या करामतीची। शिवाजी राजाच्या करामतीची। महाराजाधिराज कुळवेणी भूषण शिव छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मला जाऊ द्या ना घरी मला जाऊ द्या ना घरी मला
संभळे बोलतानावर संभळ हे माझ्या आईचा गोंधळे फू बाई फू फुगडी फू आणि दमलस काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू डोंगराचे यारून एक मै चांद उगवला आणि चांदण्या बघावं निघाला कोले नवरा बरा गोबाय मावराच्या टोपल्यावर गोबाय चिमक्याची चोली बाय रंगन फुलाई चिमक्याची चोली बाय रंगन फुलाई तुझी मती जमली चोरी माझे वसे करीत आहे गो ही मराठी या भूमीची आपल्या मातीची माय मातीची आपल्या आईची राखूया शान बाळगू मराठीचा अभिमान मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी नमस्कार, मी नंदेश विठ्ठल उमप. 125वे शतकोत्तर रौप्य महोत्सवी हे वर्ष आहे आणि या वर्षाला फार एक वेगळं वलय निर्माण झालेलं आहे. सतत काही दिवस बरेच दिवस हा महोत्सव सुरू आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट पुणेतर्फे आणि या रंगमंचावर या 125व्या महोत्सवी आम्हा रसिकांना मी मराठी हा आमचा अतिशय गाजलेला कार्यक्रम आम्हाला पेश करता आला. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आम्हाला इथे दर्शवता आली आणि प्रेक्षकांनाही फार त्याचा आनंद घेतला. आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या भाषेचा, आपल्या नाचाचा, आपल्या गाण्याचा आणि मी मराठीला भरभरून दाद नेहमीच मिळते आहे. पुण्यात आलं की पुणेकर आम्हाला कधी रिकाम्या हातानं पाठवत नाहीत. इतकं प्रेम या पुण्यातल्या लोकांनी आमच्यावर केलं आहे आणि मी असं म्हणेन की सदैव आम्हा कलाकारांवर असंच प्रेम आणि असाच स्नेह हा आमच्या सगळ्या कलाकारांवर राहो आणि सगळ्यांना मी खूप खूप शुभ चिंतितो की सगळ्यांचं खूप भलं हो, चांगलं हो. धन्यवाद. 125वं रौप्य महोत्सवी वर्ष आणि त्याबद्दल विठ्ठल उमप थिएटर्सच्या वतीने आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि दरवर्षी आम्ही इथे येतो, अगदी आनंदाने मी मराठीचा प्रयोग सादर करतो आणि खरं तर आम्हा साऱ्या कलाकारांना पुण्यात येऊन परफॉर्म करणं ह्यात एक वेगळी मजा असते आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे इथे दाद मिळते आमच्या कार्यक्रमाला त्याला काही म्हणजे त्याचं सॅटिस्फॅक्शन काही वेगळंच आहे. आणि खूप छान अगदी शिस्तबद्ध पद्धतीने सगळं ऑर्गनाईज केलं असतं दरवर्षी आणि खरंच खूप मजा येते आम्हाला आणि आमच्यापासून भरपूर शुभेच्छा आमच्याकडून. आता आशिष म्हणाला त्याप्रमाणे खरोखरच 125वं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आज ट्रस्टचं आहे आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या या सगळ्या उत्सवामध्ये या आनंदाच्या क्षणी आम्हाला त्यात आमचा कार्यक्रम घेऊन सहभागी होता आला याचा खूप आनंद आहे. याआधीही ट्रस्टच्या वतीने जेव्हा जेव्हा संगीत महोत्सव होतो त्यामध्ये सहभाग घेण्याची संधी मिळाली आहे आणि दरवर्षी तर हा अनुभव येतोच, पण यंदाच्या वर्षी मला वाटतं फारच दिमाखदार असा सोहळा झाला. आणि त्याचबरोबर मला वाटतं की ट्रस्ट केवळ मनोरंजनाच्या क्षेत्रात संगीत महोत्सवामध्ये आघाडीवर आहे असं नव्हे तर अनेक सामाजिक उपक्रम असतील. आम्ही आज कार्यक्रमातही उल्लेख केला की वारीमध्ये 50 लाख झाडांची जोपासना करण्याचा संकल्प, हा संकल्पच इतका मोठा आहे आणि ही मला वाटतं एक दूरदृष्टी आहे, एक विजन आहे की जी तात्या गोडसेंनी ट्रस्टला मिळवून दिली आहे. आणि त्यामुळे मला वाटतं ही परंपरा 125 वर्षांची उज्ज्वल आहेच, पण ती पुढची 125 वर्ष घडवण्यासाठी आहे आणि त्यातून महाराष्ट्राची मराठी संस्कृतीची जी ताकद आहे आणि त्याचं जे एक विधायक काम करण्याची ताकद आहे ती पुढे येते आणि तीच आम्ही मांडण्याचा मी मराठीतून प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे पुन्हा पुन्हा गणपती बाप्पांनी आपली सेवा करण्याची अशीच आम्हाला संधी द्यावी अशी मनापासून इच्छा आणि त्याच्या चरणी प्रार्थना.